चॅरिटेबल ट्रस्ट, त्याचबरोबर दीक्षाताई दिलीप यादव शेकअप अध्यक्ष तळोजा फेज 2 यांच्या अंतर्गत आज रुग्णसेविका, त्याचबरोबर वाचनालय, त्याचबरोबर दवाखाना आणि असे खूप काही आपण समाज उपयोगी पडणारे कार्य आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. सर्व तळोजावासी यांनी या सेवांचा लाभ घ्यावा. बदलली का तीच आहे? तीच आहे. कापेल मागा जरा. मागा. डॉक्टरला घ्या. एक सेकंड होते आपल्या या ॲम्ब्युलन्स रुग्णसेविकाचा सौ दीक्षाताई दिलीप यादव, शेतकरी कामगार पक्ष अध्यक्षा, त्याचबरोबर आपले दादा माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यास मी घोषित करतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. रुग्णसेविकाचा उद्घाटन आपल्या या तळोजा फेज 2 दीक्षाताई यांच्या माध्यमातून आपले सन्माननीय आमदार आणि सर्वच आपले नगरसेवक मडवी साहेब आणि आपले स्नेही मित्र ज्ञानेश्वर पाटील साहेब, किशोर पाटील साहेब आणि सर्व स्नेही मित्र यांच्या हस्ते आणि विशेष आपले प्रमुख पाहुणे सन्मान्य बाळाराम पाटील साहेब यांच्या हस्ते हॉस्पिटलचं उद्घाटन, वाचनाचं उद्घाटन आणि आपण बघू इच्छितो हा रुग्णसेविकेचा उद्घाटन लोकार्पण सोहळा आजपासून आपल्या सर्वांसाठी आहे. प्रकारचे फ्री मध्ये मोफत मध्ये सेवा पोहोचवण्यासाठी जो कार्य आहे आज वाढदिवसानिमित्त सौ दीक्षाताई दिलीप यादव यांच्या माध्यमातून होत आहे. खरोखर असा वाढदिवस, असा अभिचिंतन सोहळा आम्ही आतापर्यंत बघितले नाही. कारण की हा अभिचिंतन सोहळा फक्त आपल्यासाठी, आपल्या एक मनोरंजनासाठी करतात, परंतु हा पहिला असा आगळा वेगळा अभिचिंतन सोहळा आपण बघत असेल की जे वाढदिवसानिमित्त हा असा विविध समाज उपयोगी पडणारे. काल आम्ही एक धनश्रीमध्ये जात असताना आमच्या धनश्री सेवा चौकामध्ये एक ऍक्सिडेंट झाला. जो आमच्या धनश्री मधलाच व्यक्ती होता, त्यांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सेवा भेटली नाही. तर हा सेवा आपल्या सर्वांसाठी मायबाप आजपासून उपलब्ध आहे. आलेले अतिथीगण बाळाराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आजचा हा आपला दवाखाना, सेवाभावी दवाखाना यांचा लोकार्पण होते. आपले सन्माननीय डॉक्टर भगवान वासुदेव यादव यांच्या हस्ते आपल्या सर्वांसाठी हा लोकार्पण सोहळा आज पार पडतोय. आणि स्वतः आपले सन्माननीय मार्गदर्शक, आपले दाता, आपले भाऊ, आमचे मार्गदर्शक दिलीप जाधव भाऊ म्हणजे आपले दीक्षाताई यांचे पती वाचनालयासाठी, दीक्षा फाउंडेशनसाठी, दीक्षाताईसाठी, मान्यवरांसाठी जोरदार टाळ्यांच्या कडकडामध्ये स्वागत करूया. फक्त होते सामाजिक कार्य आणि सामाजिक कार्य आपला बघितलेलं आहे. प्रत्येक छोटे मोठे कार्यक्रम
ते चाहे आपला रामनवमी असो, आनंद घ्यायचा आहे आपल्या मित्रपरिवारांसाठी, आपल्या आजूबाजूच्या रहिवासींसाठी. सांगू इच्छिता की आपल्याला घबरायची टेन्शन नाही आहे. आपण आपलाच जवळ सौ दीक्षाताई दिलीप जाधव यांच्या माध्यमातून आयुष्यात दरवर्षी ईश्वराने बहाल केलेली सुंदर सुंदर दिवस एका दिवसाने वर्षाने आयुष्य वाढत असते. असे म्हणतात की वाचेने मागले इंद्रियावर नियंत्रण ठेवणे, मनाला सांभाळणे, ज्याला जमते तो खऱ्या अर्थाने आयुष्य होतं. अशा व्यक्तीची गणना असामान्य अशा व्यक्तीमध्ये होते. तर आज आपण इथे जमलो आहोत आपल्या सौ दीक्षाताई दिलीप जाधव यांच्या वाढदिवस सन्माननीय आदरणीय आपले मार्गदर्शक नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील साहेब, दर्शन भाऊ आणि सर्व पदाधिकारी त्यांना विनंती करतो की आपण आज एक खेळ थांबवता म्युझिक तुझे मास्टर वाढदिवस अभिषेक सोहळा पार पडतोय. खरोखर आनंदाची बाब आहे, आनंदाचा दिवस आहे की आपले अशा व्यक्तीची आज वाढदिवस होते जे नेहमीच निस्वार्थपणाने आपला हा वाढदिवस आपला कार्य पार पाडण्याची प्रसंगी प्रज्वलित झालेली केलेली अशी सदैव सौख्याचा आत्मसदाचा मार्ग दाखवतोय. सर्वत्र तेच सौंदर्य, आनंद आणि प्रसन्नता निर्माण होते. त्यामुळे आपल्या या भारतीय सांस्कृतिक दिव्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. अशा मंगल दीपज्योतीने कार्यक्रम खूप आटोक्यात आणि वेळेमध्ये पार पडतोय. कोणी घरी जाऊ नका, स्टेजच्या मागे आपण देवभजनाचा उत्कृष्ट असं तयारी केलेली आहे. आपले सर्वोच्च मान्यवर आणि जमलेला सर्वोच्च महिला मंडळ बालगोपाळ अतिथीगण पुण्य आशीर्वादाने हा दीक्षाताई दिलीप जाधव यांचा वाढदिवस अभिषेक सोहळा केक कटिंग करून साजरा झालेला आहे. बधाई हो शुभ दिन की बधाई हो, जन्म दिवस दीक्षाताई का. हर पाहतो आपले आदर्श आणि चांगल्या समाजसेवकाचे लक्षण आहे. हे सारे कामगार केल्याबद्दल मी दिलीप जाधव या दोघांचं मनापासून अभिनंदन करतो. शेतकरी कामगार पक्षाला जे आपल्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून अभिप्रेत असतं ते काम या ठिकाणी प्रत्यक्षरित्या करताना माझ्या सहकार्यानं बघून मला निश्चितपणानं अभिमान वाटतोय. त्यांचं मनापासून कौतुक करत असताना वाढदिवसाच्या पुनश्च एक वार लाख शुभेच्छा त्यांना देतो. त्यांच्या आयुष्यामध्ये असेच प्रगतीची नवीन शिखरं त्यांनी आणि दिलीप जाधव यांनी सर करावी अशा पद्धतीने पूरक शुभेच्छा देताना त्यांच्या हातून या पनवेल तालुक्यातील नागरिकांची अशी सेवा घडो अशा पद्धतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे की आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजच्या मागे सोय केलेली आहे ती जेवणाच्या घरी जायचं नाही आहे.
आणि आपण बघू शकतोय आज दीक्षा फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांचं केक कटिंग करून यांचं पण अनावरण झालेलं आहे. सर्वांनी हा फाउंडेशन साठी जोरदार टाळ्या व्हायचा आहे. म्युझिक चला उत्साही व्यक्तिमत्व तुमचं आणि आपल्यासारखा ताई हे आपल्या आई सन्मान्य ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचा सन्मान्य कुमार सर यांना विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. आपल्या आदर्श न्यूज चॅनल संपादक अक्षय कांबळे यांच्याकडून पहिला एक सदिच्छा भेट म्हणून एक छानसा प्रतिमा देण्यात येत आहे, ज्यामध्ये आदर्श न्यूज अक्षय कांबळे मुख्य संपादक, शेतकरी कामगार पक्ष अध्यक्ष फेज 2 आणि बघू शकता आपण आपल्या ताईला त्याने भावी नगरसेविकाचा उपाधी दिलेली आहे. या ताईसाठी भावी नगरसेविकासाठी आपल्या एक शुभेच्छा होऊ द्या सर प्लीज. ताईंचे कार्यकर्ते महिला मंडळ त्यांना विनंती करतो की चॅरिटेबल ट्रस्ट त्याचबरोबर दिशाचे दिलीप जाधव शेकाप अध्यक्ष तळोदा फेज 2 यांच्या अंतर्गत आज रुग्णसेविका, त्याचबरोबर वाचनालय, त्याचबरोबर दवाखाना आणि असे खूप काही आपण समाजोपयोगी पडणारे कार्य आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. सर्वच तळोदावासी यांनी या सेवांचा लाभ घ्यावा.